दरम्यान स्मारकाशी संबंधित अनेकांच्या भावना आहेत. सरकार आणि भारतीय पुरातत्व विभागानं पुढाकार घ्यावा आणि त्यांनी इतिहास अभ्यासक आणि बाकी काहींना सोबत घेऊन समिती नेमावी आणि यात राजकारणातील कोणालाही घेऊ नये अशी मागणी भूषणसिंह राजे होळकर यांनी दिली आहे. शासनाने याच्यात पुढाकार घ्यावा, ह्याच्यामध्ये एक समिती नेमावी, त्या समितीमध्ये दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जाव्यात आणि बाजू ऐकून घेत असताना राजकीय पुढाऱ्यांना बाजूला ठेवून इतिहास अभ्यासकांना त्याच्यात कसं घेता येईल, दोन्हीकडच्या इतिहास अभ्यासकांना, मग तिकडे इंद्रजित सावंत असतील, इकडे संजय सोनवणी सर असतील, अशी अनेक मंडळी आहेत. मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 नावं घेतली. तर या सगळ्या इतिहास अभ्यासकांना बसवावं. शिवाजी महाराजांचं चरित्र इंग्रजीत छापून ब्रिटनमध्ये, फ्रान्समध्ये सगळीकडे पसरवलं नसतं आणि होळकर हे कधीच इंग्रजांना घाबरलेले नाहीत. होळकर इंग्रजांच्या विरोधात शेवटपर्यंत लढले. हे सगळ्यांनी समजून घ्यावं. चुकीची विधानं खपवून घेतली जाणार नाहीत, ह्याची दक्षता ब्रिगेड सारख्या सगळ्या संघटनांनी घ्यावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.